गणेशोत्सवात पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळे सुंदर असे देखावे साजरे केले जातात। त्यातच पर्यावरणपूरक असेल, सामाजिक संदेश देणारा असेल किंवा देशभक्तीवर असे वेगवेगळे सुंदर देखावे सादर केले जातात। त्यातच आता जगभरात गाजलेला तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर। याच ऑपरेशन सिंदूरवर पूर्ण देखावा या ठिकाणी तयार केला जातोय। जर आपण बघितलं तर त्याच कारखान्यात मी आलेलो आहे जिथे हे देखावा तयार होतोय। पहलगाम या ठिकाणी ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला तसे दहशतवादी या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। त्यांच्या हातात अशा पद्धतीने बंदुका होत्या, काही महिला त्या ठिकाणी होत्या, ज्या पद्धतीने त्यांनी रोखण्यात आले, काही लोकांना त्या ठिकाणी त्यांनी संपवलं। असा हा वेगळा देखावा या ठिकाणी तयार होतोय। तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानला या संदर्भात प्रत्युत्तर दिलं, त्यांचं जे शौर्य आहे ते संपूर्ण यातून दाखवण्याचा प्रयत्न होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव याचं शौर्य या देखाव्याच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे वेगवेगळ्या मंडळांकडून। माझ्यासोबत सध्या तारू आहेत जे दरवर्षी अशा पद्धतीने वेगळे देखावे तयार करतात। यावेळेस एक सुंदर देखावा तयार केलाय, म्हणजे ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव वेगळा संदेश देणार आहेत। कारण ऑपरेशन सिंदूर हे गरजेचं होतं, कारण आपल्या शेजारच्या देशांना वाटत होता भारत देश हा कमकुवत आहे, फक्त निषेध करतो। पण पंतप्रधान मोदींनी जे दाखवलं ते सगळं जगांनी पाहिलं। म्हणजे जे नवीन भारताची टेक्नॉलॉजी काय आहे, कारण त्यात म्हणजे जास्त मनुष्य मेले नाहीत पाकिस्तानचे, तिथं अतिरेकी आणि इतर अड्डेच त्यांनी उद्ध्वस्त केले। ही खरी टेक्नॉलॉजी त्यांनी दाखवली आणि एक सर्व जगाला संदेश दिला आम्ही कोण आहोत ते। त्याप्रमाणे इतर पण आपल्याकडे देखावेत, ऑपरेशन महादेव, परत इतर आपले सामाजिक देखावे, रामभक्ती, श्रीभूण हत्या, हुंडाबळी, प्लॅस्टिक बंदी, अशा अनेक देखावे। अनेक लोक सध्या मंडळांकडून अशा पद्धतीने या देखाव्यांची मागणी होती। कारण काही मंडळ आता कसे असतं, समाज जागृती करायची असते त्यांना, मग माध्यम काय असतं तर गणेशोत्सव हे एक चांगलं माध्यम आहे, त्यामुळे हे देखावे करतात। गेली 52 वर्ष मी बघतो, पण पूर्वी ऐतिहासिक पौराणिक देखावे असे, पण देखाव्यांचं आता स्वरूप बदललेलं आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने सुंदर संदेश देणारे, देशभक्तीचा संदेश देणारे देखावे या ठिकाणी साकार केले जात आहेत। ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, ज्या पद्धतीने आपण बघतोय महिला सैन्यात आहेत आणि ज्या पद्धतीने ते सध्या देशसेवा करतायत, त्याचं उदाहरण या ठिकाणी या सगळ्या देखाव्याच्या माध्यमातून दिला जातोय। आणि त्यासाठीच यंदा गणेश उत्सवात असे वेगळे देखावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।